नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास जे मागे 27 व 28 नोव्हेंबर 2023 रोजी एक अवकाळी पाऊस पडला होता आणि त्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये रब्बी पिकांचं नुकसान झालेलं होतं आणि यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून मदत जाहीर करण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे काही पंचनामे झालेले पंचनाम्यानुसार कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत हे यादीने आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। यादीच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि याचबरोबर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी रक्कम किती मिळणार, याचबरोबर कोणत्या तारखेला मिळणार व कशा पद्धतीने वितरित होणार याच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये पहिला जिल्हा आहे पालघर आणि पालघर जिल्ह्यातील 7397 शेतकरी पात्र आहेत। ठाणे जिल्ह्यातील 726 शेतकरी पात्र आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील 36 शेतकरी पात्र आहेत। रायगड जिल्ह्यातील 4560 शेतकरी पात्र आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 635 शेतकरी पात्र आहेत। नाशिक जिल्ह्यातील 65849 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। धुळे जिल्ह्यातील 332 शेतकरी, नंदुरबार जिल्ह्यातील 6581 शेतकरी, जळगाव जिल्ह्यातील 13471 शेतकरी, अहमदनगर जिल्ह्यातील 21683 शेतकरी, पुणे जिल्ह्यातील 19727 शेतकरी, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील 49094 शेतकरी, याचबरोबर सातारा जिल्ह्यातील 182 शेतकरी, सांगली जिल्ह्यातील 31536 शेतकरी पात्र आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील 17 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यातील 2,63,964 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। जालना जिल्ह्यातील 1,91,219 शेतकरी पात्र आहेत। बीड जिल्ह्यातील 15 शेतकरी पात्र आहेत। लातूर जिल्ह्यातील 655 शेतकरी पात्र आहेत। धाराशिव जिल्ह्यातील 1912 शेतकरी पात्र आहेत। नांदेड जिल्ह्यातील 3922 शेतकरी पात्र आहेत। परभणी जिल्ह्यातील 2,31,787 शेतकरी पात्र आहेत। हिंगोली जिल्ह्यातील 2,57,487 शेतकरी पात्र आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील 2,76,575 शेतकरी पात्र आहेत। अकोला जिल्ह्यातील 2,44,049 शेतकरी पात्र आहेत। वाशिम जिल्ह्यातील 2,06,164 शेतकरी पात्र आहेत। अमरावती जिल्ह्यातील 2,97,972 शेतकरी पात्र आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील 84,451 शेतकरी पात्र आहेत। वर्धा जिल्ह्यातील 17 शेतकरी पात्र आहेत। नागपूर जिल्ह्यातील 18,070 शेतकरी पात्र आहेत। भंडारा जिल्ह्यातील 26,209 शेतकरी पात्र आहेत। गोंदिया जिल्ह्यातील 28,273 शेतकरी पात्र आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातील 39,688 शेतकरी पात्र आहेत। गडचिरोली जिल्ह्यातील 1,003 शेतकरी पात्र आहेत। एकंदरीत राज्यातील या 34 जिल्ह्यातील 27-28 नोव्हेंबर 2023 रोजी नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 23,96,061 शेतकरी आहेत। आणि एकंदरीत मित्रांनो, आता राज्य सरकारच्या माध्यमातून 1 जानेवारी 2024च्या जी आर नुसार जिरायत पिकासाठी हेक्टरी 13,600, बागायत पिकासाठी 27,000 रुपये प्रति हेक्टर, याचबरोबर फळपिकांसाठी 36,000 रुपये प्रति हेक्टर असे नव्याने नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे। याच्या अगोदर मित्रांनो, पहिले जे काही NDRF SDRFचे निकष होते त्यामध्ये जिरायत पिकासाठी 8,500 होते, याचबरोबर बागायत पिकासाठी जवळपास 17,000 होते, याचबरोबर बहुवार्षिक पिकासाठी म्हणजे फळपिकांसाठी जवळपास 27,000 होते। परंतु राज्य सरकारने वाढून हे मदत जी आहे दुप्पट करण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर ही भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या DBT म्हणजे आधार लिंक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट हस्तांतरण लाभाद्वारे ही रक्कम जमा केली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास 27 व 28 नोव्हेंबर जे काय राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडला आणि त्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून दिलासा देण्यात आलेला आहे। तर हेक्टरी 13,600 रुपये ते जास्तीत जास्त 36,000 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथे थांबतो, तोपर्यंत धन्यवाद।